माझ्या घरात साधा एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी झालेलं नाहीये. मला पुणेकरांनी मोठं केलं आहे आणि मी त्यांच्यासाठी लढलो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही. एका पुणेकराने व्यक्त केलेलं हे मत. आणि हे पुणेकर कोण आहेत माहितीये? रवींद्र धंगेकर. आपल्या एक्स अकाउंटवर सुद्धा त्यांनी हेच ट्विट केलेलं आहे. अर्थात या ट्विट खाली शिवसेना महानगर प्रमुख माजी आमदार कसबा विधानसभा असं लिहिलेलं असलं तरी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती कोणत्याही पक्षाचा कसलाही उल्लेख नाहीये. त्यामुळे आता त्यांचा पुढचा पक्ष कोणता असं आपल्याला विचारावं लागेल. कारण सध्या जरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत ते असले तरी शिवसेना त्यांच्या सोबत आहे का, हा खरा प्रश्न आहे. शिवसेना हा सध्या महायुतीचा घटक आहे. मुरलीधर मोहोळ हे महायुतीतल्या भाजपाकडून पुण्याचे खासदार आहेत आणि रवींद्र धंगेकर हे सुद्धा तसं पाहिलं तर महायुतीमध्येच आहेत, ऑथोराइज्ड और अनऑथोराइज्ड. धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचा सपाटा लावला, एवढा की मोहोळ यांच्या ऐवजी धंगेकरच अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ. युती धर्म धंगेकरांनी केव्हाच पायदळी तुडवलाय, तेव्हा एकनाथ शिंदेंचा संयमाचा बांध कधी फुटेल याचा काहीच नेम नाहीये. काय झालंय असं या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.